श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर गुरुवार हा जो दिवस आहे तर तो भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो आणि त्यांना प्रिय असलेले हळदीचे अनेक उपाय आपण गुरुवारच्या दिवशी करत असतो। कारण हळद जी आहे तर ती धनाला आकर्षित करत असते, त्यामुळे आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आपण या दिवशी करत असतो आणि धनाला आकर्षित करण्यासोबतच आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या आपण त्याला प्रवेश करू देत नाही। चिमूटभर आपण हळद दुधामध्ये मिक्स करून ते दूध आपण जर तुळशीला अर्पण केले तर त्यामुळे सदा भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्या घरावरती राहत असते। आणि त्याचबरोबर पिवळ्या चंदनाचा टीका आपण आपल्या कपाळी लावत असतो आणि आपला गुरुग्रह जो आहे तर तो सुद्धा यामुळे स्ट्रॉंग होत असतो। कारण गुरुवारचा संबंध हा गुरुग्रहाशी असतो आणि या दिवशी आपलं गुरुबळ वाढवण्यासाठी आपण पिवळ्या रंगाचे चंदन आपल्या कपाळी लावत असतो। त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो स्ट्रॉंग होत असतो। कारण गुरुवारचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे आणि आपलं गुरुबळ वाढवण्यासाठी आपण पिवळ्या रंगाचे चंदन आपल्या कपाळी लावावे। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारचा संबंध हा बृहस्पतीशी सुद्धा आहे आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट परिणाम आपल्या पती आणि आपल्या मुलांच्या प्रगतीवरती होत असतो। त्यामुळे घरातील कर्त्या स्त्रीने 3 कामं जर केली तर गुरुवारच्या दिवशी तर त्याचा परिणाम आपल्या मुलांना आणि आपल्या पतीला भोगावा लागू शकतो। आता ही कोणती 3 कामं आहेत हे आपण आता जाणून घेऊयात। तर आपण आपल्या घरामध्ये नित्य नियमाने झाडू फरशी ही करत असतो। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेली जी काही जाळी जळमाटी आहे तर ती सुद्धा साफ करत असतो। पण हे साफ करण्यासाठीचे जे काही नियम आहेत त्याच नियमानुसार जर आपण या गोष्टी केल्या तर त्याचे आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं। जसं की शनिवारच्या दिवशी आपल्या घरामधली जी काही जाळी जळमाटी आहेत, धूळ आहे तर ती काढावी किंवा अमावस्येच्या दिवशी ती काढावीत। तर पहा, जाळी जळमाटी आहे तर ते आपल्या घरामधनं काढायला पाहिजेत, कारण त्याच्यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी, दरिद्री किंवा नकारात्मक शक्ती जी असते तर ते आपल्या घरातनं बाहेर जात असते। पण शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी ही जाळी जळमाटी आपल्या घरातनं आपण काढली पाहिजे। तर ही जाळी जळमाटी आपल्या घरातनं आपण शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी काढावीत। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपण नखे सुद्धा मंगळवारी कापली पाहिजेत। अगदी त्याच प्रकारे गुरुवारी आपण अतिशय महत्त्वाच्या 3 गोष्टी सुद्धा पाळल्या पाहिजेत। आपला गुरुग्रह जो आहे तर त्यामुळे तो स्ट्रॉंग होईल आणि गुरुग्रह स्ट्रॉंग झाला तर आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्याचा आपल्याला सामना हा करावा लागणार नाही। कारण गुरुवारी जर आपण घरामध्ये किंवा घरातल्या कर्त्या स्त्रीने काही नियमांचं पालन केलं तर ही 3 कामं जर केली नाहीत तर त्यामुळे सुद्धा आपला गुरुग्रह जो आहे तर तो स्ट्रॉंग होत असतो आणि गुरुबळ एकदा स्ट्रॉंग झाला आणि एकदा गुरुचं आपल्याला पाठबळ मिळालं तर प्रत्येक कठीणातील कठीण परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकतो। प्रत्येक अडचणीतून आपल्याला मार्ग मिळत असतो। तर पहा, आता या गोष्टी कोणत्या आहेत आपण पाहूयात। जसं की काही ज्या गोष्टी आहेत तर त्या ठराविक दिवशीच आपण केल्या तरच त्याचा शुभफळ हे आपल्याला मिळत असतं। त्याचप्रमाणे गुरुवारी या 3 गोष्टी किंवा या 3 नियमांचं पालन जर केलं तर त्याचा परिणाम किंवा त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळू शकतं। पण त्याचे अनुभव तुम्हाला स्वतःलाच घ्यावे लागतात तरच त्याचे शुभ फळ तुम्हाला दिसतील। आता गुरुवारचा जो थेट संबंध आहे तर तो गुरुग्रहाशी आहे आणि गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूसाठी आपण हळदीचं लेपन करत असतो। आपण आपल्या घरामध्ये फरशी जी आहे तर ती पुसायची नसते गुरुवारच्या दिवशी। गुरुवारी जे काही नियम सांगितलेले आहेत तर त्या नियमानुसारच मी तुमच्यासोबत माहिती शेअर करत आहे। गुरुवारी जर आपण फरशी पुसली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली बरकत कमी होते। तुम्ही झाडू मारून घेऊ शकता, पण घरामध्ये आपली लादी किंवा फरशी जी आहे तर ती गुरुवारी पुसायची नसते। मी सुद्धा माझ्या घरामध्ये अतिशय कटाक्षाने जे नियम आहेत तर ते पाळत असते। त्यासोबतच घरामध्ये जी साफसफाई आहे तर ती गुरुवारच्या दिवशी करायची नाहीये। जसं की डस्टिंग असेल किंवा घरातील आपण इतर काही जी साफसफाई किंवा जी डीप क्लिनिंग करत असतो तर ती गुरुवारच्या दिवशी करायची नसते। गुरुवारच्या दिवशी ती आपल्याला आवर्जून टाळायची आहे। साफसफाई, जाळी जळमाटी आहे तर ती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्ही करू शकता। डस्टिंग जी आहे तर तुम्ही ती रोजच्या रोज केली तरीही चालेल, पण जी डीप क्लिनिंग आहे तर ती मात्र तुम्हाला शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशीच करायची आहे।
तर तुम्हाला रोजच्या रोज जी तुमची रोजची रेग्युलर डस्टिंग असते ती मात्र तुम्ही करू शकता, पण सांगितलेला नियम फक्त तुम्हाला या ठिकाणी गुरुवारच्या दिवशी पाळायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार जे आहेत, आता हे मार्गशीर्ष गुरुवार आपल्या घरामध्ये चालू होतील पुढच्या महिन्यापासून। तर मार्गशीर्ष गुरुवार ज्या दिवशी येत असतो तर त्यावेळेला बऱ्याचशा मैत्रिणी म्हणतील की गुरुवारी आपण लक्ष्मी आगमनाची तयारी करत असतो, तर मग अशा वेळेला घरामधली फरशी पुसायची नाहीये का? तर बघा, जसं मी तुम्हाला सांगितले की गुरुवार हा दिवस भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो आणि ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंसाठीचे नियम पाळले जातात तर त्याच घरामध्ये देवी लक्ष्मी सुद्धा प्रवेश करत असते। तर मग मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हाला पूजन करायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी लादीही पुसून घेऊ शकता किंवा तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा तुमची लादी किंवा तुमची फरशी पुसून घेऊ शकता। त्यामुळे तुमच्या दुसऱ्या दिवशी घर हे जे आहे तर ते स्वच्छ राहणार आहे आणि तुम्ही फक्त गोमूत्र गुरुवारच्या दिवशी शिंपडू शकता। गोमूत्र सुद्धा आपल्या घरामध्ये पवित्रता, शुद्ध वातावरण तयार करत असतं, त्यामुळे त्या दिवशी लादी पुसलीच पाहिजे असं काही नाहीये। तर त्या दिवशी तुम्हाला हे जे मी उपाय सांगितलेले आहेत तर तेच तुम्हाला या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी करत राहायचं आहे। त्यानंतर आदल्या दिवशी आपण जर घरातली आपल्या फरशी पुसली तर दुसऱ्या दिवशी ते लगेचच खराब होत नाही, म्हणजे बुधवारी तुम्ही तुमच्या घरातली सगळी फरशी पुसून घ्यायची आहे। दिवे लागण्याच्या आधी संध्याकाळी तुम्ही तुमची फरशी पुसून घेऊ शकता, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ती व्यवस्थित स्वच्छच राहील। हा पहिला नियम गुरुवारी सर्व महिलांनी पाळायचा आहे। त्यानंतर दुसरा नियम जो आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे घरातील कर्त्या स्त्रीने आपले केस धुवायचे नसतात। गुरुवारी केस धुवू नयेत असं म्हटलं जातं। आता अगदी तुम्हाला उपवास असेल, व्रत वैकल्य असतील तर मग अशा वेळेला काय करायचं आहे, तुम्ही मासिक धर्म सुद्धा असेल किंवा सूतक असेल तर अशा वेळेस तुम्ही केस धुवू शकता, पण त्यासाठी सुद्धा उपाय आहेत। आता जर तुम्ही गुरुवारी केस न धुता हा नियम जर पाळला आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची त्यामुळे आर्थिक अडचण ही जाणवणार नाही, एवढा हा प्रभावी नियम आहे किंवा हा उपाय सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। आता मासिक धर्म असेल किंवा 5वा दिवस गुरुवारी आलेला असेल तर अशा वेळेस केस धुवावे लागतात। तर त्यावेळेस काय करायचं आहे, थोडंसं कच्चं दूध तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे तुमच्या अंघोळीच्या आधी। तुम्हाला तुमच्या डोक्यावरनं पाणी घ्यायचं आहे आणि मग तुम्ही केस धुवू शकता। तर तुम्ही केस धुवायचा जो नियम आहे तर तो तुम्हाला या दिवशी पाळायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला त्यासोबत करायचा आहे। तर कच्चं दूधच तुम्हाला या ठिकाणी तुमचे केस धुण्यासाठी वापरायचं आहे, तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून। त्याचबरोबर तुमचं जर सूतक असेल किंवा इतर काही तुमची अडचण असेल तर अशा गुरुवारी तुम्हाला केस धुवायला जर तुम्हाला धुवावे लागणार असतील तर हे नियम तुम्ही अशा पद्धतीने पाळू शकता आणि हा तुम्हाला सांगितलेला उपाय तुम्ही करू शकता। आता यानंतर पुढचा जो नियम आहे तो म्हणजे या दिवशी आपल्याला आपले कोणतेही जड कपडे धुवायचे नाहीत, जसं की ब्लँकेट असतील, पडदे असतील, बेडशीट असतील, तर या सर्व ज्या गोष्टी आहेत तर तुम्ही इतर दिवशी वॉश करू शकता, पण या गुरुवारच्या दिवशी या ज्या जड कपड्यांचे जे वॉशिंग आहे तर ते तुम्हाला करायचं नाहीये। पण हे जे जड कपडे जे आहेत तर ते तुम्ही इतर दिवशी धुतले तरीही चालतील, पण तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हे जड कपडे अजिबात चुकून सुद्धा धुवायचे नाही आहेत। अतिशय महत्त्वाचे हे नियम जर तुम्ही पाळले तर तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदेल, देवी लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावरती राहील, कारण की गुरुवारचा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा दिवस असतो आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हे नियम पाळले तर भगवान श्री हरी विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहील आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपा ज्या ठिकाणी असते तिथेच देवी लक्ष्मी कायम वास करत असते। देवी लक्ष्मी तिथून कधीही जात नाही आणि त्यातले जे नियम तुम्हाला पटलेले आहेत तर ते तुम्ही करू शकता किंवा ते तुम्ही पाळू शकता, असं काय नाही प्रत्येकच नियम तुम्हाला पटतील। आता जर तुम्हाला असं वाटत असेल की लादी पुसणं हे सगळ्यात जो महत्त्वाचा नियम आहे तर तो बऱ्याच मैत्रिणींना पटेल असंही नाही आणि तसं कुठल्याही प्रकारचं कंपल्शन सुद्धा नाहीये, पण तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुवारच्या दिवशी हे नियम तुम्हाला जर शक्य असेल तर ते तुम्ही नक्की आवर्जून पाळा। तुम्हाला स्वतःलाच त्याचा अनुभव येईल आणि आपल्या घरामध्ये असलेली बरकत वाढते, आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात। आर्थिक चणचण जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला भासत असेल तर ती कायमची दूर होण्यासाठी या 3 नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे। तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला कोणती 3 कामं करायची नाहीयेत चुकून सुद्धा, तर याची माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। अजून तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।